नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बोटनेक वाला प्रिन्स कटची कटिंग आणि स्टिचिंग दोघंही बघणार आहोत। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर आणि ट्युटोरियल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर हे बघा, इथे मी एक ब्लाउज घेतलं। ह्याच मेजरमेंटने आपल्याला सेम ही ब्लाउज शिवायचं आहे। हे बघा बोटनेकचं, हे विदाउट कप्स आहे पण याला कपचा शेप दिसतोय। हे बघा इथे ब्लाउज, हे बघा पाठीमागचं पोर्शन। याच पद्धतीने आपल्याला ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग दोघं करायची। हे बघा, इथे मी काठापदराची साडीचं पीस घेतले हे, आणि हे अस्तर कटिंग आपण आधी अस्तरची करणार आहोत। हे बघा, इथे मी अस्तर टाकून घेतलंय। याला मी पूर्ण फोल्ड न करता याला मी हाफ फोल्ड केलंय इथपर्यंत। हे बघा, या पद्धतीने बंद बाजू मी आपल्याकडून ठेवून घेतली आहे। हे बघा, बाजूतून आपण मेजरमेंट पाहूया आधी। हे बघा, पूर्ण शोल्डर घेते मी इथे। हे बघा, पूर्ण शोल्डर इथे आहे आपलं 14 इंच। आपण इथे टाकणार आहोत त्याला। हे बघा, शोल्डर आपलं 14 इंचच आहे। याचा मी इथे अर्धा भाग टाकणार आहे, म्हणजेच की आपण 7 इंचावर मी एक पॉइंट दिला। या पद्धतीने इथे आपल्याला आर्म होलची गोलाई द्यायची, ही 7 इंचावर द्यायची। जसं की मी म्हटले, हे बोटनेकचं ब्लाउज आहे, तर आपल्याला इथे हे 7 इंचावर आपण मुंड्याचा पॉइंट देऊन घेतलाय। याला मी ड्रॉ करून घेते। हे बघा, चेस्टचं मेजरमेंट घेऊया। आता आपण ब्लाउज हे 32 इंचचा घेतोय, तर याचा आपल्याला इथे चौथा पार्ट टाकायचा आहे, जो की आहे 8 इंचचा। हे बघा, आठवर मी एक पॉइंट देते, 2 इंच एक्स्ट्रा मार्जिंग साठी। इथे ही एक लाईन ड्रॉ करून घेऊया आपण या पद्धतीने। हे बघा, ब्लाउजवर आपण याची पूर्ण उंची घेऊया। पूर्ण उंची याची आहे 12.5। आपण याच्या कापडावर टाकणार आहोत 1 इंच एक्स्ट्रा, 13.5 वर एक मी पॉइंट दिला। हे बघा, कमरघेर इथे आपला आहे 30 इंचाचा, त्याचा चौथा भाग टाकायचा आपल्याला इथे 7.5 इंच, 2 इंचाची मार्जिन एक्स्ट्रा। हे बघा, इथे आपण दोघे पॉइंट मॅच करून घेतले। इथूनही मी सरळ लाईन ड्रॉ करून घेते या पद्धतीने। हे बघा, आता आपण ब्लाउज कडे बघूया। जसं की मी म्हटले, आपल्याला बोटनेकचा गळा घ्यायचा आहे, त्याचं मेजरमेंट आपण बघूया ह्याच ब्लाउज वरून। हे बघा, इथे शोल्डर मी मुंड्यापासून 2.5 इंच घेणार आहे। हे बघा, या पद्धतीने मुंड्यापासून आपल्याला 2.5 इंच ते इथे शोल्डर टाकायचंय। 2.5 वर मी एक पॉइंट दिला। आता इकडे बघूया, आपल्याला अशा पद्धतीचा गळा घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीचा आपल्याला गळा घ्यायचा आहे, तर इथून मी सरळ 2 इंचावरती एक गळ्याचा शेप देऊन घेईल या पद्धतीने। 2 वर एक पॉइंट दिला। इथून बघा, इथे मी हे हुक लावलंय गळ्याला, आपण इथे हुक लावलंय। इथे सडनली 1 ते 1.5 इंचाचा गॅप आहे, तो बघा आपण इथे कपड्यावर टाकून घेऊया। हुक साठी इथे मी 1 ते 1.5 इंचाचा इथे मी एक गॅप दिलाय। एवढा पोर्शन आपल्याला सोडायचा आहे। आणि हे बघा, इथे असा सडनली एक राऊंड शेप करून घ्यायचा या पद्धतीने। हे बघा, मी इथे याचं मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला। पूर्ण गळा आपला पाठीमागचा हा आहे 10 इंचाचा, तर मी ह्या पॉइंट पासून इथे एक राऊंड शेप देऊन घेते या पद्धतीने। हे बघा, हा किती खोल घ्यायचा, किती आतून घ्यायचा याचा प्रश्न आपल्याला पडला असेल, तर हे बघा, नॉर्मली गळा टाकताना आपण 2 इंचाचा घेर घेतो, तर हा फिक्स वाला 2 इथे आला आपला। आणि याला मी असं सरळ न ड्रॉ करता याला मी
1.5 इंच आतून घेतलाय या पद्धतीने। हे बघा, तर आपण हे या पद्धतीने ड्रॉ केलंय। आपण नॉर्मली गळ्याला 1.5 इंचाची गोलाई देतो, इथेही आपण 1.5 इंचाची गोलाई देणार आहे या पद्धतीने। यालाही देताना सरळ न ड्रॉ करता आतूनच ड्रॉ करायचंय थोडं 1/2 इंच या पद्धतीने। आणि इकडे आपण नॉर्मल ब्लाउज मध्ये आपण याला गळ्याकडून 1/2 इंच मोडून घेतो, तर इथे गळ्याकडे निमुडतं न ठेवता याला आपल्याला मुंड्याकडून 1/2 इंच या पद्धतीने आपण याला थोडं निमुडतं। शोल्डर डाऊन केलंय, अर्ध्यापेक्षाही कमी मुंड्याकडून डाऊन करून घेतलंय। हे आपण कट करून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपण हे पाठीमागचा पाठ पूर्ण कट करून घेतलाय। पण असा पाठ फ्रंट पार्ट साठी ड्रॉ करून घेते मी इथे। हे बघा, हे बघा, हा मी बॅकचाच पार्ट घेतलाय, जसा आहे तसाच मी इथे ठेवते। हे बघा, या पद्धतीने हे बघा, आपण बॅकचा पार्ट आता हा मी शोल्डर कडे 1 पॉइंट दिला, याला हलक्या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेते मी इथे। गळ्याचं शोल्डरचं मेजरमेंट ही आपल्याला सेमच ठेवायचंय। हे मी आता काढून घेते। आता बघा, इथे आपल्याला काय बदल करायचा आहे, इथे आपल्याला 1/2 इंच थोडं वाढवायचंय। आपण 13.5ची उंची घेतली, ते फक्त हलकं 1/2 इंचने मी इथे वाढवणार आहे। प्लेट्स वाला प्रिन्स कट घ्यायचा आहे, मुळे आपण 1/2 इंच वाढवलंय। आणि ते खाली बघा, खाली मी इथे एक्स्ट्रा 2 इंचने वाढवणार आहे अजून। हे बघा, एक्स्ट्रा इथे मी 2 इंच वाढवलंय या पद्धतीने। इथूनही सरळ एक लाईन ड्रॉ करून घेते मी। हे बघा, आता तुम्हाला समजेल की आपण इथे एक्स्ट्रा का 2 इंच वाढवलंय, हे मी तुम्हाला थोडं ब्लाउजवर समजवते। हे बघा, जसं की मी तुम्हाला आधीच म्हटले, हे विदाउट कप्स आहे आणि आपल्याला इथे कोटरीचा आपल्याला इथे शेप हवाय, जो की या पद्धतीने इथे सडनली हा असा दिसतो। आणि आपल्याला हे कट्स कसे घ्यायचे, प्लेट्स टाकून घ्यायचे, हे मी तुम्हाला ब्लाउजवर समजवते। हे बघा, बोटनेकचं ब्लाउज म्हटल्यावर आपण पुढचा गळा हा हे बघा, जसं की इथे घेतलाय, पूर्ण बंद येणार आहे, हा पूर्ण बाजू ही बंद येणार आहे। मी तरीही हा आपल्याला इथे बघा, याची लांबी मी इथे राखते 3.5 इंचावरती, तयार होऊन हा 3 इंचाचा होईल। हे बघा, याला मी होल शेप देऊन घेते या पद्धतीने। बॅकची गोलाई आपण 1.5 इंचाची देतो, हिला मी 1/2 इंच आत घेते थोडी। हे बघा, या पद्धतीने। हे बघा, इथं खाली बघूया आपल्याला प्लेट्स कशी काढायची आहे। या बाजूपासून 5 इंचावर आपल्याला बंद बाजूपासून 1 पॉइंट द्यायचा आहे, तो मी इथे दिला। याच पॉइंट पासून सरळ आपल्याला 4.5 इंचावर 1 पॉइंट द्यायचा आहे, तो मी एक इथे दिला या पद्धतीने। इथे मी एक सरळ लाईन ड्रॉ करून घेते। हे बघा, याच मेजरमेंटच्या पॉइंट पासून 3 इंचाची आपल्याला एक प्लेट्स द्यायची आहे। हे बघा, इथेही मी एक लाईन ड्रॉ करून घेतली। आता बघा, हा 1 पॉइंट आणि आपला 3 इंचचा प्लेटचा हा 1 पॉइंट, आणि जो आपण मुंढ्याचा आपण जिथून 1 इंचाची गोलाई दिली तो 1 पॉइंट, हे तिघही पॉइंट मी मॅच करून घेते इथे। हे बघा, या पद्धतीने। ही अतिशय सोपी पद्धत आहे। आता इथे लक्ष द्या थोडं, जो आपण 3 इंचाची मी इथे प्लेट्स दिली, त्याच मेजरमेंटने 3 वर आपण इथे 1 पॉइंट देऊन घेऊया।
हे बघा या पद्धतीने मी 3 वर 1 पॉइंट दिला. इथे हे एक बॉक्स तयार होऊन जातोय आपला. हे बघा 3 इंचाचा. आणि जी आपली प्लेट निघते ती ही आहे. ही प्लेट्स आपण हिला कट करून घेणार आहोत. ही पूर्णपणे निघून जाणार आहे आणि सडनली इथे कप्स ऑटोमॅटिकली एक कप्स तयार होऊन जाणार आहे. तर बघा आपण हे आता कट करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपण हे कट करून घेतलंय. हे बघा इथे आपल्यावाला ही प्लेट निघालेली आहे. या पद्धतीने पुढचा गळा हे कट करून झालाय. हे बघा या पद्धतीने हे आलंय. हा वाला पार्ट आपला हे बघा ब्लाउजवर हा पार्ट आपला कट करून झालाय. हे बघा अशा प्रकारे आपण फ्रंटची पार्ट ही पूर्ण कंप्लीट केली आहे. आता आपण आपल्या बाईची कटिंग बघूया. हे बघा स्लीव साठी आपण 4 फोल्ड कपडा हा ठेवून घेतलाय. स्लीवची लांबी इथे आहे 3.5 इंचाची. हे बघा बंद बाजूपासून आपण हिला टाकणार आहोत 4 इंचावरती. दंडगीर इथे आहे आपला 6 इंचाचा. हे बघा ब्लाउजवर मी याला 6 टाकला आणि आपण 1.5 इंचाची इथे मार्जिंग देणार आहोत. या पद्धतीने इथे मी सरळ एक लाईन ड्रॉ करून घेते. हे बघा ह्याच पॉइंट पासून वरती आपण इथे मी 2 इंचावर 1 पॉइंट देते. ह्याच पॉइंट पासून आपल्याला बाईचा घेर टाकायचा आहे. तर बाईचा घेर आपण बघूया. हे बघा बाईचा घेर इथे आहे 7.5 इंचाचा. इथे आपण 7.5 टाकून घेऊया. मार्जिंग देते मी इथे 2 इंचाची. हे बघा वरती बघूया. इथून 1 इंचावरून आपण स्लीवचा शेप देऊन घेऊया या पद्धतीने. हे बघा या पद्धतीने आपण स्लीवचा घेर दिलाय. हे आपण कट करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपण स्लीव कट करून घेतली. सेंट्रल पॉइंट पासून मी राउंड शेप देऊन घेते फ्रंटची गोलाई या पद्धतीने. हे आपण फ्रंट साठी हे बघा फक्त ह्या पार्ट साठी आपण याला कट करून घेणार आहोत. हे बघा हा जो पार्ट आहे फ्रंट साठी जो आपण पुढच्या बाजूने लावतो तो ही आपला कट करून झालाय. तर आपण साडीवरची याची कटिंग बघूया. हे बघा आपण साडीच्या पीस वरती हे मी सगळं अंथरून घेतलंय ह्या पद्धतीने. हे बघा मी डबल फोल्ड केलंय ही साडीचा. ही बंद बाजूपासून आपण हा बॅक फ्रंटचा पोर्शन ठेवलाय. ही मी इथे कटोरी ठेवली आहे आणि हा आपला बॅकचा पोर्शन इथे ठेवलाय. आणि स्लीव साठी बघा काठापदराची साडी जसं की मी आधीच म्हटले स्लीव आपल्याला याची हवेत त्याच्यामुळे मी ही स्लीव काठापदराच्या साईडला ठेवून घेतली आहे. इथे कापताना आपल्याला हे अर्धा इंच हे बघा या पद्धतीने अर्धा इंच हे आपल्याला एक्स्ट्रा कट करायचंय. हे बघा हे आपल्याला कट करायचं. इथे मात्र बघा आपण अस्तरचा बॅकचा गळा हा कट करून घेतलाय. जो साडीचा पीस आहे याच्यावर आपल्याला हा कट करायचा नाहीये. हा जसा आहे तसाच ठेवायचा आहे आणि इथून अर्धा इंच एक्स्ट्रा आपल्याला हे कट करून घ्यायचंय. ह्याच पद्धतीने हे जे सगळे पार्ट आहे ते आपल्याला असेच अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून घ्यायचे. बाकीचे बदल काहीच नाहीये. तर आपण हे कट करून घेऊया. हे बघा इथे मी हे सगळं कट करून घेतलंय. हे बघा आपलं हे कटिंग पूर्ण झाली. आता आपण याची स्टिचिंग पाहूया. हे बघा इथे आपण बॅकचा पार्ट घेतलाय. हे बघा याची जी फ्रंटचा पार्ट आहे सरळ जी बाजू आहे ती मी आपल्याकडून ठेवली आहे आणि याच्यावरती हे अस्तर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आपल्याला या पद्धतीने.
हे बघा व्यवस्थित सेट केल्यानंतर हे बघा इथे मी बॉल पिन घेतलंय, तर इथे आपण अटॅच करून घेऊया या पद्धतीने. हे बघा पिन इथेच मी अटॅच करून घेतलाय. आता आपण इथे शिलाई लावून घेऊया. हे बघा इथे आपण कडेने शिलाई लावून घेणार आहोत. हे बघा इथे आपण शिलाई लावून घेतली कडेने. हे सगळ्या पिन्स इथे मी काढून घेते. हे बघा हे केल्यानंतर आपल्याला याला आता कट करून घ्यायचंय. हे बघा व्यवस्थित आपण याला आधी ठेवून घेऊया. सेट केल्यानंतर आपल्याला हे कट करायचं. हे बघा आता हे आपलं कट झालंय. आपण इथे कट्स लावून घेऊया. पूर्ण राऊंड शेप मध्ये आपल्याला इथे कट्स लावायचे. हे बघा कट्स केल्यानंतर आपल्याला हा सगळा पार्ट आत टाकायचा आहे या पद्धतीने. याला आपण आत घेतलंय. अस्तर हे पूर्णपणे आपण आत घेतले. हे बघा या पद्धतीने हे असं व्यवस्थित सेट केल्यानंतर आपल्याला हे बघा पूर्ण कडेने शिलाई घालायची. हे बघा मी याला व्यवस्थित सेट करून घेतले. आता याला आपण कडेने शिलाई घालणार आहोत. हे बघा इथे आपण पूर्ण कडेने शिलाई लावून बॅक नेकचा गळा हा तयार करून घेतलाय. आता हे बघा याला मी अस्तरच्या पार्टने दाखवते तुम्हाला. हे बघा इथे आपल्याला आता हे पूर्ण कडेने दोघं साईडला शिलाई लावून घ्यायची. हे बघा या पद्धतीने मी इथे दोघं साईडने शिलाई लावून घेते. अस्तर आणि साडीचे पीस आपण जॉईन करून घेतले. हे बघा इथे आपण दोन्ही पार्टला शिलाई लावून घेतली आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा होता तो मी इथे कट करून घेतलाय. 1 इंच चौडीमध्ये आपण इथे ही पट्टी घेतली. हे बघा या पद्धतीने आपल्याला इथे दुमडून घ्यायची आतल्या बाजूला. हिला मी डबल फोल्ड केली या पद्धतीने. हिला अशी पूर्ण कडेने आपल्याला शिलाई लावून घ्यायची. हे बघा पट्टी इथे आपण जॉईन करून घेतली आहे आणि इथे कडेने मला कट्स लावून घेते बारीक बारीक. कट्स लावल्यानंतर हिला आपल्याला आत दुमडून घ्यायची या पद्धतीने. हे बघा इथे आपण 2 शिलाई लावून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे आपण एक शिलाई लावून घेतली आहे. अजून एक आपण डबल इथे शिलाई घालणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने ही मी पूर्ण शिलाई लावून घेतली. हे बघा इथे आपण दोघंही शिलाई लावून घेतलेली आहे या पद्धतीने. हे बघा आता इथे वरतीसाठी आपण जसे पायपिंगला तिरकस पट्टी कट करतो तशी मी इथे तिरकस पट्टी एक कट केलेली आहे. हे बघा या पद्धतीने हिला आपण जशी लावली तशीच सेम हिलाही आपण इथे वरती लावणार आहोत. हिलाही मी पूर्ण लावून घेते.
सेम जशी आपण खालच्या पद्धतीने फोल्ड केली तशीच हिलाही फोल्ड करायची. हे बघा, आपण दोन्ही साईडने इथे शिलाई लावून घेतली आहे. या पद्धतीने इथे आपण सेंट्रल पॉइंट पासून हुकसाठी कट्स लावून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने इथे मी एक कट करून घेतलाय. वरती आपण कट लावून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे दोन पार्ट डिवाइड झाले. आता आपण फ्रंट पार्टची स्टिचिंग पाहूया. हे बघा, मी साडीचा पार्ट इथे सरळ ठेवलाय. त्याच्यावर आपण अस्तर ठेवून घेऊया. इथे आपल्या दोघी साईडने कडेने शिलाई लावून घ्यायची. हे बघा, याला मी आता बाहेर काढणार आहे शिलाई लावल्यानंतर दोघ साईडने. हे बघा, या पद्धतीने याला आपण उलटून घेणार आहोत. हे व्यवस्थित सेट केल्यानंतर आपल्याला इथे खाली आणि वर दोघही साईडला कडेने शिलाई लावून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने. हे बघा, इथे दोघही साईडला मी कडेने शिलाई लावून घेतली आहे. आता बघूया आपण कटोरी लावूया. बघा, इथे मी साडीचा पार्ट सरळ ठेवलाय. यावर आपण कटोरी ठेवून घेऊया अस्तरची. इथे खाली एक शिलाई लावते मी सरळ. हे बघा, शिलाई लावल्यानंतर आपण इथे याला छोटे छोटे कट्स लावून घेऊया. कट्स लावल्यानंतर याला आपण आत दुमडणार आहोत या पद्धतीने. इथे जशी शिलाई लावली तशीच कडेने इथेही लावायची आपल्याला. हे बघा, शिलाई लावल्यानंतर याला आतून आपण पूर्ण जॉईन करून घेणार आहोत. एक्स्ट्राचं जे आहे ते कट करायचं आहे. हे बघा, या पद्धतीने हे मी पूर्ण कट करून घेतलंय. हे बघा, हे सेंट्रल पॉइंट पासून सरळ ठेवत आपल्याला अलगद अर्धा इंच आत शिलाई लावून घ्यायची या पद्धतीने. हे बघा, इथे अजिबात घाई न करता हळूहळू स्टेप बाय स्टेप आपल्याला अलगद हाताने न खेचता आपल्याला इथे ही कटोरी लावून घ्यायची, जेणेकरून आपला कटोरीचा शेप जो आहे तो व्यवस्थित येईल. हे बघा, इथे कटोरी लावून झाली आहे. हा बघा, इथे सडनली कटोरीचा पार्ट हा आपोआप निघालाय. याच पद्धतीने आपण दुसराही पार्ट लावून घेऊया. हे बघा, दोघं पार्ट लावून झाले तिथे आपले. हे बघा, कटोऱ्या कशा आपोआप आलेल्या दिसतात आपल्याला इथे दोघं साईडच्या. आता आपण याच्यावरती शोल्डर लावून घेऊया आपला पाठीमागचा पार्ट. हे बघा, शोल्डरला शोल्डर लावलं इथे मी. दोघं पार्ट ठेवून घेऊया आपण.
हे बघा इथे शोल्डर आपल्याला मुंड्या करत डाऊन करत अर्धा इंच शिलाई लावायची या पद्धतीने। डबल शिलाई लावून घेऊया आपण इथे। हे बघा शोल्डर लावून झाले तिथे आपल्याला। हे बघा इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण डोरपिकल पद्धतीने गळा का लावला। तर बऱ्याच वेळेला हुक आपण पाठीमागून घेतो असं नाही, काही वेळेला आपण हुक हे पुढूनही घेतो। त्यामुळे लावताना मी तुम्हाला अशा पद्धतीने दाखवला आहे हा गळा लावताना। ही अतिशय सोपी पद्धत होती आपल्याला गळा उलटवण्याची। आता आपण स्लीव लावून घेऊया। हे बघा स्लीवची सरळ बाजू मी ठेवली आहे, त्यावर आपण अस्तरची स्लीव ठेवली आहे। यालाही आपल्याला कडेने शिलाई लावून घ्यायची। कडेने स्लीव लावून झाली आपलीवाली शिलाई लावून। याला आता आपल्याला आत दुमडायचं आहे। आत दुमडल्यानंतर इथे मी कडेने शिलाई लावून घेणार आहे। हे बघा इथे शिलाई लावून झाली आपली। आता इथे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करून घेऊया। हे बघा इथे स्लीव आपली लावून झाली आहे, कट करून झाली पूर्णपणे। हे बघा तिला कशी लावायची हे मी तुम्हाला दाखवते। हे बघा जो आपण फ्रंट साठी कट दिला होता तो आपल्याला या पद्धतीने पुढेच लावायचा आहे। सेंट्रल पॉइंट पासून आपल्याला स्लीव ठेवायची आहे आणि ते लावताना मधूनच लावायची आपल्याला या पद्धतीने। लई अलगद फिरत आपल्याला राऊंड शेप मध्ये लावायची आहे। हे बघा अशा पद्धतीने स्लीव आपण फिरून घेऊया आणि अखंडीला शिलाई लावून घेऊया। व्यवस्थित सेट करत लावायची। ही बघा इथे स्लीव मी लावून घेतली आहे या पद्धतीने। हे बघा याला ते आपण बाहेरून शिलाई लावून घेणार आहोत कडेने। हे बघा हे व्यवस्थित सेट करत आपण इथे शिलाई लावायची। हे बघा अशा पद्धतीने कडेने शिलाई लावून घेतली आहे। आता आपण हिला आतून शिलाई लावणार आहोत। हे बघा हिला कडेने शिलाई न लावता आपल्याला अर्धा इंच आत घेत शिलाई लावायची, जेणेकरून बाहेरचा पार्ट दिसताना हा व्यवस्थित दिसेल। हे बघा अशा प्रकारे आपण शिलाई लावून घेतली आहे। दुसराही पार्टची स्लीव आपण अशीच लावून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे आपल्याला बोटनेक वाला प्रिन्स कटची कटिंग आणि स्टिचिंग पूर्णपणे कंप्लीट झाली आहे। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर आणि ट्युटोरियल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।